मालेगावात बेकायदेशीर शस्त्रे जप्त, दोघांना अटक. नाशिक ग्रामीण पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हा शाखेने मालेगाव शहरात मोठी कारवाई करत 2 सराईत गुन्हेगारांना अटक केली असून त्यांच्याकडून 2 देशी बनावटी पिस्तुले व 3 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आले आहेत. दिनांक 23 मे 2026 रोजी पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की विजयनगर परिसरात काही संशयित इसम घातक शस्त्रे बाळगून गंभीर गुन्हा करण्याच्या तयारीत आहेत. त्यानुसार पोलिसांनी मास्टर मोहीम टेलर दुकानाजवळ सापळा रचला आणि शाहिद उर्फ साबिर सलीम शेख वय 34, अकिल नफीज अहमद वय वर्ष 28 यांना ताब्यात घेतले. चौकशीत या शस्त्रांचा वापर गंभीर गुन्ह्यांसाठी होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. तिसरा आरोपी इम्रान बिल्लास हा अद्याप फरार असून त्याचा शोध सुरू आहे. या प्रकरणी मालेगाव शहर पोलीस ठाण्यात शस्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून गेल्या 4 दिवसात गुन्हा शाखेने एकूण 2 पिस्तुले व 5 काडतुसे जप्त केली असून सराईत गुन्हेगारांविरोधात मोहीम अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला आहे. नागरिकांकडून या कारवाईचे मोठ्या प्रमाणात स्वागत होत आहे. टाइम्स ऑफ महाराष्ट्र न्यूज साठी निफाड तालुका प्रतिनिधी योगेश कर्डिले यांचा रिपोर्ट.